मित्रांनो, याचे दोन अर्थ निघतात. एक तर तुम्ही टाइमपास करताय है ना आपल्या आयुष्यात, किंवा आपण ज्या रस्त्याने चाललोय, कष्ट करतोय, तो रस्ताच बरोबर नाही. त्या रस्त्याला टर्न मारा, एज्युकेटच्या रस्त्यावरती या. फक्त 2च वर्षात जे मागच्या 20 वर्षात झालं नाही ते होणार. मला खूप आनंद होतोय, कारण कामाला सुरुवात केल्यानंतर आता बरेच सारे मुलं अटॅचमेंट वाढलेली. कॉल करतात मला मुलं, कोण मुंबईवरून करते, कोण चिपळूण मधून, कोण है ना भोपाळ मधून, की सर तुम्ही दिलेल्या बुकमुळं मला खूप छान पद्धतीने अभ्यासाचा लोड येत नाही, समजतंय आणि मी पुढे पुढे जातोय आणि माझे खूप चांगलं स्कोरिंग वाढलंय. मला कित्येक आई वडिलांचा फोन येतो, म्हणतात तुम्ही जे दिलंय ना सर, आजपर्यंत आमच्या मुलासाठी आयुष्यातलं सर्वात चांगलं गिफ्ट आहे आणि ते कळत नकळत तुमच्यामुळे आम्ही आमच्या मुलाला दिलंय. खूप मोठं गिफ्ट आहे. काही टीचरचा फोन येतो आम्हाला की अरे काय जादू केली मुलांवर, खूपच छान पद्धतीने हे समजतंय, त्यांची अंडरस्टँडिंग. म्हणजे एक आनंद भेटतो. मी आजपर्यंत नेटवर्किंग मध्ये स्टेजवर येऊन कोट शूट घातले, करोड रुपये कमवले, डायमंड झाला म्हणून उड्या मारणारे बरेच पाहिले, पण ज्या मुलाची टक्केवारी वाढते त्या आईबापाच्या डोळ्यामध्ये बघा डायमंड पेक्षा जास्त आनंद त्या बापाकडे. चांगलं काम आपण करतोय आणि हे काम करताना मार्केटमध्ये ट्रॅडिशनल व्हॅल्यू त्याची 50,000 ते 1,00,000 रुपये आणि आपण देतोय 5,500 ते 11,000. ट्रॅडिशनल पेक्षा कमी किमतीत. मग एज्युकेशन बेस्ड आहे. चॅप्टर वाईज असेसमेंट कुणाकडेच नाहीये. चॅप्टर वाईज स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलला एक्झाम कोणीच देत नाही. चॅप्टर वाईज स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलला स्कॉलरशिप, लाईफ इज गिफ्ट प्राइज कोणीच देत नाही. हे सगळं आपण देतोय. सीएमडी नंबर 1 आहे, आपले लीडर नंबर 1 आहेत, कंपनीचा प्लॅन नंबर 1 आहे, प्रोडक्ट नंबर 1 आहे. आता कोणी नंबर 1 व्हायला पाहिजे? आपण. हा, बरं झालं कळलं. नाही तर बऱ्याच वेळा हेच कळत नाही. बरेच जण म्हणतात नाही ना मी हुशार आहे हो, आमचा मास्टर बरोबर नाही, मी हुशार आहे, आमचा सरपंच बरोबर नाही, आमचा आमदार बरोबर नाही, आमचा मुख्यमंत्री बरोबर नाही, मोदीच बरोबर नाही, मी हुशार. अरे बाबा, हुशारपणाची एकच व्याख्या आहे, कमीत कमी ₹1,00,000 महिन्याला कमव बाबा. नाही तर मी खूप हुशार, किराणा भरायची पंचायत. असली हुशारकी बाजूला ठेवू आपण आणि आज एज्युटेकच्या प्लॅटफॉर्मवरती येऊया. खरंच इमानदारी एज्युटेकच्या प्लॅटफॉर्मवरती चालायला सुरुवात करा, कारण आपण एज्युकेशन तर देतोय, पण आता भगवद्गीता पण. आणि भगवद्गीतेमध्ये एका श्लोकवरती एवढं मोठं नॉलेज आहे ना मित्रांनो, हे टेन्शन 90% कमी होत आहे. आपल्याला नुसतं टेन्शन आहे, इन्कम तर काहीच नाही. तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा भगवद्गीतेच्या एका श्लोकवर काम करूया. एवढा आनंद वाटतंय, हे टेन्शन फ्री होतंय, शरीर हलकं वाटायला लागतंय, मन मोकळं होतंय, लोकांशी बोलूशी वाटतंय. लोक म्हणतात काय झालं तुमच्यात, आता खूप छान पद्धतीने बदल झालेला आहे. म्हणजे लोक अट्रॅक्ट व्हायला लागले. एवढा छान बदल करून जर आपल्याला पैसे मिळणार असतील तर आजपासून सुरुवात करायची जोरात. तरी पण ह्या मार्केटमध्ये 3 प्रकारचे लोक भेटणार आहेत, हौसे, गवसे आणि माहिती तुम्हाला. कोण नाही म्हणणारे, कोण बघू म्हणणारे, कोण करू म्हणणारे. नाही म्हणणारे लोक भेटली की लगेच पळून नाही जायचे. भेटणार आहेत नाही म्हणणारे. का भेटणार आहेत? कारण एज्युकेटला कोण नाही म्हणत नाहीये, ते आपल्याला नाही म्हणतात. तुम्हाला सांगताच येत नाही तर तुमच्या बरोबर काय करू, तुम्हाला बोलताच येत नाही तुमच्या बरोबर काय करू, तुम्हाला माहिती सांगता येणं प्रोडक्टची तुमच्या बरोबर काय करू, म्हणून ते नाही म्हणत असतात. मग आपण काय करायचं? नाही म्हणणारा व्यक्ती भेटला तर म्हणे हा नाही काय म्हणतोय माझ्यामुळं, तर आता आपण सुधारलं पाहिजे. असे नाही म्हणणारे मला खूप भेटले म्हणून सुधारलो मी. तुम्हाला पण चान्स आहे सुधारण्याचा. नाही म्हणणारे भेटले की सुधारण्याचा चान्स आहे. काही लोक बघू म्हणणार आहेत, नंतर करू. का बघू म्हणतात बरं? ते मनातली मनात ते म्हणतात आधी तुझं काय होतंय बघू. चला तू सुरुवात केली, आता तुझं काय होतंय बघू मग करू. मनातली मनात म्हणतात, ते सांगत नाही. मग त्या लोकांसाठी आपल्याला अचिव्हमेंट करून दाखवायची असते.
हे बघ, मी ज्या मुलाला दिलंय ना त्याचे हे पर्सेंटेज वाढले. मी ज्या लोकांना इथं घेऊन आलो ना त्यांचा इन्कम चालू झाला. मी ज्या ज्या लोकांना टीम मध्ये आलो ना त्यांची रँक याचीवर व्हायला लागली. आता त्यांना रॉयल्टी पण यायला सुरुवात होणार आहे. हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आता आम्हाला लोक ऑल ओव्हर इंडियातून अप्रोच व्हायला लागले. विचारा विनायक सरांना पण आम्हाला फोन करतायत, कारण बघायचं झालं आता त्यांचं. केलं आम्ही, उभं केलंय. आता आम्हाला लोक स्वतःहून येऊन जॉईन होणार. आणि तिसरे लोक जे हा म्हणतात त्यांच्यामुळे फक्त 1000 रुपये नाही मिळत, कारण आपण एजंट नाहीये ती इन्शुरन्स एजंट की 10 लोकांना जॉईन केले 5000 मिळाले. अहो, इज्युटेकचा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे, आपली इज्युटेकची सिस्टम एवढी मोठी आहे. तुम्ही फक्त 2 लोकांना घडवा, 2 लोकांना रॉयल्टी अचिव्हर बनवायचे. मला ही शपथ खाऊन उतरा. फक्त 2च लोक बास, तुम्हाला पुढच्या वर्षी 2 करोड रुपये मिळून देतील. एवढे ताकद. फक्त आपण स्वतःला ओळखा. खूप मोठी ताकद आहे. मार्केट अख्खं खाली आहे. प्लॅटफॉर्म खूप जबरदस्त आहे. सरांचं व्हिजन खूप मोठं आहे. आपलं व्हिजन थोडं मोठं करूया. कारण मी पण 16 वर्ष एमआयडीसीत फर्स्ट सेकंड थर्ड केलेली आहे. मी पण बॉक्सरवरती 2 व्हीलरवरती फिरलेलं आहे. परंतु आता एवढे अनुभव आले की थोडं लांबचं दिसायला लागलं. आणि म्हणून मागच्या 1.5 वर्षात आम्ही पण खूप कष्ट केले. झिरोतून काम केलं, पण आम्हाला लांबचं दिसत होतं की येणाऱ्या काळामध्ये आपण लॉंग लाईफ एकदम स्टेबल इन्कम घेणार आहोत आणि चांगलं काम करून, पुण्याचं काम करून, हे आम्हाला दिसत होतं. तर आता तुम्हाला त्या पद्धतीची नजर असेल की यस, मला जर माझं कुटुंब पुण्यामध्ये वेल सेट करायचंय, घर, गाडी, बंगला, फॉरेन ट्रिप, सोनं